तुम्ही जर इयत्ता 12वी उत्तीर्ण असाल तर पोलीस होण्याची सुवर्ण संधी आहे. अंगात खाकी वर्दी परिधान करून सरकारी नोकरी प्राप्त करून आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याची तुमची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी पुढचे काही महिने खूप महत्त्वाचे आहेत. कारण पुन्हा एकदा राज्यामध्ये पोलीस भरतीला सुरुवात होत आहे. मागच्या भरतीमध्ये तुमचं थोड्या मार्कावरून राहिलं असेल, तर ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे आणि जे विद्यार्थी आता नुकतेच 12वी पास झालेले असतील, त्यांच्यासाठी सुद्धा ही चांगली संधी असणार आहे. तर या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे. आणि याच अनुषंगानं सर्व महत्त्वाची अपडेट तुम्हाला इग्नाइट अकॅडमीच्या आपल्या या YouTube चॅनलवरती बघायला मिळणार आहे. तेव्हा चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. आजच्या व्हिडिओत आपण काय बघणार आहोत तर सध्या पोलीस शिपाई किती जागा रिक्त आहेत आणि नवीन जाहिरात कधी येणार आहे. 30 जुलैचा हा लोकमत वृत्तपत्रामधली बातमी आहे. काय आहे हेडिंग? राज्यामध्ये पोलिसांची तब्बल 16,500 पदं रिक्त आहेत. 16,500 पदं ही रिक्त आहेत. आता ही माहिती लोकमत वृत्तपत्रामध्ये आली असली तर ही माहिती नेमकी आली कुठून? तर बघा, आता राज्यामध्ये एकीकडे गुन्हेगारीचा आलेख उंचावत असताना दुसरीकडे कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करणाऱ्या पोलिसांची तब्बल 16,500हून अधिक पदं ही रिक्त असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मग आता ही पदं रिक्त असल्यामुळे कशा प्रकारे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, कशा प्रकारे गुन्ह्यांच्या तपासावर त्याचा परिणाम होतो, ही सगळी माहिती दिली आहे. आता मुद्दा बघा महत्वाचा काय आहे. रिक्त पदांची बाब माहिती अधिकार कार्यकर्ते संजय थूल यांनी राज्याच्या गृह विभागाकडून मागवलेल्या माहितीवरून उघड झाली आहे. म्हणजेच संजय थूल जे माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत त्यांनी ही माहिती मागवली होती की सध्या पोलीस शिपायांची किती पदं रिक्त आहेत. मग ही माहिती समोर आलेली आहे की सध्या 16,500हून अधिक शिपायांची पदं रिक्त असल्याचे समोर आले आहे. 16,500 पदं रिक्त आहेत पोलीस शिपाई या संवर्गाचे, हे लक्षात घ्या. मग आता थोडंसं डिटेलमध्ये बघा. आता टोटल वेगवेगळ्या पदांची माहिती आहे. आपल्या दृष्टीने महत्वाची पद म्हणजे हे पोलीस शिपायाचं. आता पोलीस शिपायाची मंजूर पदं आहेत 1,26,709. त्यापैकी सध्या कार्यरत पदं आहेत 1,10,193. म्हणजेच 16,516 हा आकडा बघा, 16,516 एवढी पदं ही सध्या महाराष्ट्रामध्ये पोलीस शिपाई या संवर्गाची रिक्त आहेत. मग आता किती पदांसाठी जाहिरात येऊ शकते आणि कधी येऊ शकते? तर वेगवेगळ्या विश्वसनीय सूत्रांनी जी माहिती आता दिलेली आहे त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो, नोव्हेंबर ते डिसेंबरच्या दरम्यान पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे, हे लक्षात घ्या. आता आपण ऑगस्ट महिन्यामध्ये आहोत. पुढच्या 2.5 ते 3 महिन्यामध्ये आपल्याला या पोलीस भरती प्रक्रियेला सामोरे जायचं आहे. तेव्हा तुमची जर पोलीस होण्याची इच्छा असेल तर आत्तापासून जोरदार तयारीला लागा. अगोदर आपल्याला ग्राउंड द्यायचं आहे, त्यानंतर आपल्याला लेखी परीक्षा द्यायची आहे. आता ही परीक्षा कशी होते, ग्राउंड कसं असतं, या संदर्भातला व्हिडिओ मी कालच आपल्या याच YouTube चॅनलवरती घेतला आहे. तो व्हिडिओ एकदा बघून घ्या. त्यानंतर ही आजची महत्त्वाची अपडेट आज आपण जाणून घेतलेली आहे. मग किती जागांसाठी जाहिरात येऊ शकते? तर एक लक्षात घ्या, आतापर्यंतच्या रिक्त पदांची आकडा तो हा आहे. पण जेव्हा जाहिरात येते त्यावेळेस डिसेंबर अखेरपर्यंत रिक्त होणाऱ्या सगळ्या पदांसाठी जाहिरात काढली जाते. तेव्हा याच्यामध्ये नक्कीच वाढ होईल. हे जरी आत्ता 16,516 हा आकडा असला तरी साधारणतः ही जाहिरात 20 ते 22,000च्या आसपास जाऊ शकते, हे लक्षात घ्या. म्हणजे खूप चांगली संधी आपल्या सर्वांसमोर आहे. या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे. तेव्हा मित्रांनो, गाफील राहू नका, जोरदार तयारी करा. पोलीस होण्याची खूप चांगली संधी आपल्या सर्वांसमोर आहे. तुमच्या मनात काही प्रश्न असतील, तुम्हाला कुठल्याही विषयाचं गायडन्स हवं असेल तर 88 88 99 61 16 या नंबरला संपर्क करा आणि इग्नाइट अकॅडमीचं आपलं हे इग्नाइट पोलीस भरतीचं YouTube चॅनल आता लगेच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.